महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनावर नाराजी जनतेचे संरक्षण गृह खाते करतो तर जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण महसूल खाते करते। यासाठीच मला जवळपास आता 100 निवेदनं आली आहेत, जी काम प्रांत तहसीलदार तलाठी करू शकतो अशी कामे करायला महसूल मंत्र्याला यावं लागतं हे दुर्दैव आहे। यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक पॅटर्न स्वीकारून प्रत्येक गावात महसुली पथक पाठवून लोकांची कामे करावीत असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करमाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना देत असताना सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच करमाळा दौऱ्यावर होते आणि यावेळी लोकांनी त्यांना भेटून निवेदन दिली। आलेल्या निवेदनांचा तात्काळ निपटारा बावनकुळे यांनी केला। यावेळी अनेक छोट्या मोठ्या कामांची निवेदने आपण स्वीकारून कामे केली असल्याने स्थानिक महसूल प्रशासनावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांना गावभेटी देण्याचे निर्देश यावेळी दिले। त्यामुळे गृह खातं हे जनतेच्या जीवाचं रक्षण करतं आणि महसूल खातं हे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करतं। मालमत्ता ही महसूल खात्याची, तुमच्या घराची मालमत्ता, तुमची शेतीची मालमत्ता सर्व महसूल खातं बघतं आणि म्हणून जिल्हाधिकारी या पदाला अनन्यसाधारण महत्व आहे। पण इकडल्या काळात काय झालं की जिल्हाधिकारी टीम महसूल खातं विसरून गेली। म्हणजे मी सर्वांनाच म्हणत नाही, सर्व खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी। आता बघा, जर एका तालुक्यात करमाळा चालून छोटंसं मी ॲडव्हर्टाइजमेंट केली की मी जनतेचे निवेदन घेणार आहे, मला जवळपास मगाशी बाबूताईच्या घरी एक 45 निवेदन आले आणि अत्यंत छोटे निवेदन। महसूल मंत्र्याकडे याची गरज नाही। जे प्रांत करू शकतात, जे तहसीलदार करू शकतात, जे तलाठी करू शकतात, जे भूमी अभिलेख करू शकतात, डेप्युटी तहसीलदार करू शकतात, मुद्रांक अधिकारी करू शकतात, त्या छोट्या कामाला महसूल मंत्र्यांना भेटावं लागतं। हे दुर्दैव आहे। आता इथे जवळपास 60-65 निवेदन आहे। आता हे निवेदन कशामुळे आलं? जिल्हाधिकाऱ्याला माझी विनंती आहे, जसं नाशिक कलेक्टरने एक चांगला उपक्रम केला की जिल्हाधिकाऱ्यांनी आपापले प्रांत तहसीलदारला प्रत्येक गावात पाठवण्याची योजना तयार केली। संपूर्ण तहसील प्रशासन आठवड्यातला 1 दिवस एका गावात जाईल आणि त्या गावातल्या जनतेचे प्रश्न त्याच गावात सोडून देईल। हा उपक्रम सुरू केला। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी 1 महिन्यामध्ये 103 गावाचा दौरा केला। तर माननीय जिल्हाधिकारी आता नवीन आले आहेत, उत्सुक आहे आणि चांगले अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल चांगल्या भूमिका सरकारच्या, त्यांच्याकडनं सरकारच्या अपेक्षाही आहेत। जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि त्यांची टीम, मला विश्वास आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एकही गाव सुटणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी घेतील आणि आमचे तहसीलदार प्रांत गावागावात जाऊन जनतेच्या मालमत्तेची दखल घेतील, रक्षण करतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, करमाळा।